मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या 3000 इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये, ज्या ठिकाणी आज आपण 39वा पार्ट पाहतोय। याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा, आजचा पहिला शब्द तुमच्या समोर आहे थंडी म्हणजे कोल्ड। थंडी म्हणजेच काय? कोल्ड। पुढे आहे ऊन म्हणजे सनलाइट किंवा हीट। बघा, ऊन म्हणजेच काय? सनलाइट किंवा हीट। पुढे आहे सावली म्हणजे शॅडो किंवा शेड। बघा, सावली म्हणजेच काय? शॅडो किंवा शेड। पुढचा शब्द आहे हवामान म्हणजे वेदर किंवा क्लायमेट। बघा, हवामान म्हणजेच काय? वेदर किंवा क्लायमेट। पुढे आहे तापमान म्हणजे टेम्परेचर। बघा, तापमान म्हणजेच काय? टेम्परेचर। पुढे आहे वारा म्हणजे विंड किंवा ब्रीज। बघा, वारा म्हणजेच काय? विंड किंवा ब्रीज। पुढे आहे वादळ म्हणजे स्टॉर्म किंवा टेम्पेस्ट। बघा, वादळ म्हणजेच काय? स्टॉर्म किंवा टेम्पेस्ट। पुढे आहे नदी म्हणजे रिव्हर। बघा, नदी म्हणजेच काय? रिव्हर। पुढचा शब्द आहे समुद्र म्हणजे सी किंवा ओशन। बघा, समुद्र म्हणजेच काय? सी किंवा ओशन। पुढे आहे तलाव म्हणजे लेक किंवा पॉन्ड। बघा, तलाव म्हणजेच काय? लेक किंवा पॉन्ड। पुढे आहे धबधबा म्हणजे वॉटरफॉल। धबधबा म्हणजेच काय? वॉटरफॉल। पुढे आहे वाळू म्हणजे सँड। वाळू म्हणजेच काय? सँड। पुढे आहे चिखल म्हणजे मड किंवा स्लश। बघा, चिखल म्हणजेच काय? मड किंवा स्लश। पुढे आहे दगड म्हणजे स्टोन किंवा रॉक। दगड म्हणजेच काय? स्टोन किंवा रॉक। माती म्हणजे सॉइल किंवा अर्थ। माती म्हणजेच काय? सॉइल किंवा अर्थ। पुढे आहे भूभाग म्हणजे टेरेन किंवा लँड एरिया। बघा, भूभाग म्हणजेच काय? टेरेन किंवा लँड एरिया। पुढे आहे खड्डा म्हणजे पीट किंवा होल। खड्डा म्हणजेच काय? पीट किंवा होल। पुढे आहे रस्ता म्हणजे रोड किंवा पाथ। रस्ता म्हणजेच काय? रोड किंवा पाथ। पुढे आहे पूल म्हणजे ब्रिज। पूल म्हणजेच काय? ब्रिज। पुढे आहे दिशा म्हणजे डायरेक्शन। दिशा म्हणजेच काय? डायरेक्शन। पुढे आहे वेळ म्हणजे टाइम। वेळ म्हणजेच काय? टाइम। पुढे आहे घड्याळ म्हणजे क्लॉक किंवा वॉच। बघा, घड्याळ म्हणजेच काय? क्लॉक किंवा वॉच। मिनिट म्हणजे मिनिट। मिनिट मिनिट स्पेलिंग लक्षात ठेवा। पुढचा शब्द आहे सेकंद म्हणजे सेकंड। बघा, सेकंद सेकंड। दिवस डे। दिवस म्हणजेच काय? डे। रात्र म्हणजे नाईट। रात्र म्हणजेच काय? नाईट। सकाळ म्हणजे मॉर्निंग। बघा, सकाळ म्हणजेच काय? मॉर्निंग। पुढे आहे संध्याकाळ म्हणजे इव्हनिंग। बघा, संध्याकाळ म्हणजेच इव्हनिंग। पुढचा शब्द आहे दुपार म्हणजे आफ्टरनून। दुपार म्हणजेच काय? आफ्टरनून। आठवडा म्हणजे वीक। आठवडा म्हणजेच काय? वीक। पुढे आहे महिना म्हणजे मंथ। महिना म्हणजेच काय? मंथ। पुढे आहे वर्ष म्हणजे इयर। बघा, वर्ष म्हणजेच काय? इयर। पुढचा शब्द आहे सण म्हणजे फेस्टिवल किंवा हॉलिडे। बघा, सण म्हणजेच काय? फेस्टिवल किंवा हॉलिडे। सोहळा। पुढचा शब्द आहे सोहळा म्हणजे सेरेमनी किंवा फंक्शन। बघा, सोहळा म्हणजेच काय? सेरेमनी किंवा फंक्शन। पुढे आहे निमंत्रण म्हणजे इन्व्हिटेशन। बघा, निमंत्रण म्हणजेच काय? इन्व्हिटेशन। पुढे आहे भेट म्हणजे विजिट किंवा मीटिंग। बघा, भेट म्हणजेच काय? विजिट किंवा मीटिंग। पुढे आहे भेटवस्तू म्हणजे गिफ्ट किंवा प्रेझेंट। बघा, भेटवस्तू म्हणजेच काय? गिफ्ट किंवा प्रेझेंट। पुढचा शब्द आहे शुभेच्छा म्हणजे ग्रीटिंग्स किंवा विशेष। बघा, शुभेच्छा म्हणजेच काय? ग्रीटिंग्स किंवा विशेष। पुढे आहे आनंद म्हणजे जॉय किंवा हॅपीनेस। बघा, आनंद म्हणजेच काय? जॉय किंवा हॅपीनेस। पुढचा शब्द आहे उत्साह म्हणजे इन्थुझियाझम किंवा स्पिरिट। बघा, उत्साह म्हणजेच काय? इन्थुझियाझम किंवा स्पिरिट। पुढे आहे दुःख म्हणजे सॉरो किंवा ग्रीफ। दुःख म्हणजेच काय? सॉरो किंवा ग्रीफ। पुढे आहे चिंता म्हणजे वरी किंवा एन्झायटी।
चिंता म्हणजेच काय वरी किंवा एन्झायटी. पुढचा शब्द आहे भीती म्हणजे फिअर किंवा ड्रेड. भीती म्हणजेच काय फिअर किंवा ड्रेड. पुढचा शब्द आहे धैर्य म्हणजे करेज किंवा ब्रेवरी. बघा धैर्य म्हणजेच काय करेज किंवा ब्रेवरी. पुढे आहे विश्वास म्हणजे ट्रस्ट किंवा फेथ. बघा विश्वास म्हणजेच काय ट्रस्ट किंवा फेथ. पुढे आहे शंका म्हणजे डाऊट. शंका म्हणजेच काय डाऊट. पुढे आहे सत्य म्हणजे ट्रूथ. सत्य म्हणजेच काय ट्रूथ. पुढे आहे खोटं म्हणजे लाय किंवा फॉल्सहुड. बघा खोटं म्हणजेच काय लाय किंवा फॉल्सहुड. पुढे आहे पुरावा म्हणजे एव्हिडन्स किंवा प्रूफ. बघा पुरावा म्हणजेच काय एव्हिडन्स किंवा प्रूफ. तर अशा प्रकारे मित्रांनो 1950 शब्द आतापर्यंत आपण पूर्ण केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.